तर साधारणपणे 10 ते 12 हजार शिवभक्त आणि शिवप्रेमी या ठिकाणी जमतील। आजची 345वी पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने किल्ले रायगडावरती जो कार्यक्रम होतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर ही थेट किल्ले रायगडावरची दृश्य आपण बघतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता किल्ले रायगडावरती पोहोचतील। 4 मिनिटांचा एकूण हा प्रवास होता रोपवेचा आणि हा रोपवेचा प्रवास करून ते सध्या रायगडावरती पोहोचताना आपल्याला दिसतील। त्या आधीची ही किल्ले रायगडावरची दृश्य आपण लाईव्ह बघतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच मंत्रिमंडळामधले महत्त्वाचे सगळे मंत्री, नेते, भाजपचे काही मंत्री हे सगळे उपस्थित आहेत। तर अमित शहा हे शिवरायांना अभिवादन करणार आहेत। वक्फ विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रवादी आज शहांना निवेदन देऊ शकते। नवाब मलिक यांच्या समितीने नुकतंच एक निवेदन तयार केलेलं आहे। अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आलंय आणि अमित शहांनी सभागृहामध्ये जी आश्वासनं दिली होती ती पाळली पाहिजेत असं या निवेदनामध्ये म्हटलं गेलंय। त्यामुळे अमित शहा हे रायगडावरती येत आहेत आणि आज त्यांचा हा दौरा आहे आणि याच दौऱ्याच्या निमित्ताने त्यांना हे वक्फ सुधारणा विधेयकाचं निवेदन दिलं जाणार आहे। गणेश महाप्रळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला पुन्हा एकदा अपडेट्स देतील या सगळ्या दृश्यांविषयीची। गणेश, आपण थेट किल्ले रायगडावरून वरची ही सगळी जी दृश्य आहेत ती बघतोय। अगदी काही क्षणात आता अमित शहा या ठिकाणी पोहोचतील आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। अभिषेक मुठाळ यांच्याकडे आपण जाऊयात। आमचे दुसरे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। अभिषेक, आताची दृश्य दाखवतोय किल्ले रायगडावरून। नक्कीच किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा हे आता दाखल झालेले आहेत। आपण एकूण पाहिलं तर त्या अगोदर अमित शहा यांच्याकडनं पाचाड मधली जी जिजामाता यांची समाधी आहे तिथं अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर रोपवेच्या माध्यमातून अमित शहा हे आपल्याला आता किल्ले रायगडावर जो मुख्य कार्यक्रम होणार आहे शिवपुण्यतिथी निमित्त तिथं हे दाखल झालेले आहेत। सोबतच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपल्याला या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे। इथं जर का पाहायचं तर मुख्यमंत्री बोला छत्रपती शिवाजी महाराज की महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की। सर्व मान्यवरांचं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी प्रस्थापित झालं होतं त्या सिंहासनाचं आणि त्याचबरोबर पालखीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। माननीय अमित भाई शहा, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती की, राजा शिव छत्रपती की, राजा शिव
या जागेवरती 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं. त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन सर्व मान्यवर करत आहेत. साईडला घ्या. राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की. हो सर. बोला हर हर जय भवानी. ज्या जागेवरती 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं, त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवर करत आहेत. साईडला राहा ना. क्या रे, पता नहीं चलता क्या? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मी मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की सर्व प्रमुख अतिथींना घेऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. हे वर्ष ज्याप्रमाणे शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळास 130 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचप्रमाणे मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. ते वर्ष होतं 1925. म्हणजे शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धारास या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून सुद्धा हा सोहळा ऐतिहासिक आहे. सुरुवात होते आहे आज अभी अभी हमारे मान्यवर अतिथियों ने छत्रपती शिवाजी महाराज के सिंहासन का या सभा मंडपात ठेवूया. मित्रांनो, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. हे वर्ष ज्याप्रमाणे
शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळास 130 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचप्रमाणे मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला ते वर्ष होतं 1925, म्हणजे शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धारास यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सुद्धा हा सोहळा ऐतिहासिक आहे। आज अभी हमारे मान्यवर अतिथियों ने छत्रपति शिवाजी महाराज के सिंहासन का पूजन किया। मित्रों, रायगढ़ ये सामान्य स्थान नहीं है। परकीय आक्रांताओं से, आघात से इस देश के कई सिंहासन टूट गए, चाहे वो इंद्रप्रस्थ हो या देवगिरी, चाहे वो चित्तौड़ हो या विजयनगर, लेकिन वे सारे सिंहासन एक होकर रायगढ़ पर पुनर्स्थापित हुए थे। तर अभिषेक मुठाळांचे प्रतिनिधी सध्या रायगडावरून आपल्याला या एकूणच दौऱ्याविषयी माहिती देत आहेत। अभिषेक, आपण पाहिलेलं आहे अगदी काही वेळामध्ये ही पालखी सुद्धा निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन करण्यासाठी गृहमंत्री आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। राजगड दरबारामध्ये शिवप्रतिमा पूजन असेल, पालखीचं पूजन असेल, हे सध्या गृहमंत्री यांच्याकडून पार पडलं आहे। सोबत उदयनराजे असतील किंवा मग शिवेंद्रराजे भोसले असतील। अभिषेक यांचा आवाज आपल्याला काही कारणांमुळे पोहोचत नाहीये, आपण पुन्हा एकदा त्यांच्यासोबत संपर्क साधायचा प्रयत्न करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।